नमस्कार, स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। पिहू काय करते? अगं पिहू सरक ना, मला काम आहे बाळा। बघा हे आमचं बाळ कसं करतंय। उचलून घे, काम नाही करायचं, हे सगळं काम पडलंय असंच, पण तरी पण काय म्हणते, मला उचलून घे मम्मी, मला उचलून घे। काय उचलून? कशाला उचलून घेऊ? उचलून घेऊन काम कोण करणार बाळा? उचलून घेऊन काम कसं करायचं आपण? ते काय ते? हे बघ आमची पिऊ। अन्नू आंघोळ करायची अजून पिहूला। पिहूने आंघोळ नाही केली। हो कशी बोलती। काम राहिलंय आणि ती म्हणते मला उचलून घे, उचलून घेऊन बस। हे बघ अजून भांडे ते नुसतं स्वयंपाक झालाय आणि सगळं काम तसंच ठेवलंय। हे पा पसारा सगळे जिकडे तिकडे पडला, बेड कसं। माऊली बघत बसलाय टीव्ही। आता 10:15 वाजले, तर पटपट आवरून घेते म्हटलं। पिहूला बसवलं तिकडं, थोड्या वेळ नादी लागले माऊली पशीन त्यांच्यापेक्षा, तोपर्यंत म्हटलं आपण पटपट आवरून घ्यावा। हे स्वयंपाक झाला आणि तसंच ठेवलं होतं सगळं, काहीच आवरून घेतलं नव्हतं। पिहू तिचे पप्पा आहे तोपर्यंत तरी स्वयंपाक करून घेते, नंतर तर ती काहीच करून देत नाही शक्यतो। म्हणजे जास्त तिला उचलून घे ह्याच असतं तिचं। घरातली कामे केल्याशिवाय तर काय आपल्याला चुकत नाही। तिला बघतच सगळे कामं करावं लागते। तर ती आता तरी चांगली खेळती, समज माऊली आहे तर खेळती, पण माऊली गेला ना, शाळेला गेला तर माऊलीला मग लय त्रास होतो, जास्त त्रास होतो मग तर। पिहू तू कुठे चालली? कुठे चालली बाळा? ये आतमध्ये ये। ये ना। माऊलीने थोड्या वेळच खेळले तर माऊली युगच्या घरी गेला। तर बघा पिहू कशी त्याच्या माग लागली होती। तो कुठं गेला ना असंच रडत देते, म्हणजे तो शाळेत जाऊ नाही तर म्हणजे बाहेर कुठेही जाऊ, खेळायला गेला तरी पण रडत होती। मग इथं तिला नादी लावलं किचन वाटर, तिला म्हणलं बस इथं, आणि खायला दिल्या, शेव दिली तिला वाटेत। ती मला बोलत बोलत शेव खात होती। तिच्यासोबत गप्पा मारता मारता माझे पण भांडे होत होते। ठीक आहे जाऊ द्या, तिचं असं रोजचं पण असंच आहे, मला काय नवीन नाही, असंच काम करावं लागतं तिला बघत बघत। ती खा म्हटलं शेव, बोलते ते तिला असं झालं तसं झालं, दादा कुठं गेला मला सांगत होती ती। खाता तिचं चालू होतं, तोंड चालू होतं आणि खायचं पण चालू होतं बघा। मी इथं काय करते, पटपट म्हटलं भांडे घासून घ्यावा, तर खाती येते तोपर्यंत एकदा खायचं संपलं की मग लगेच मम्मी उचलून घे असं म्हणते। त्यासाठी मी पटकन भांडे घासून घेत होते। ते भांडे घासले, पण भांडे किचन वाटा धुवायचा होता, तर तिचं काय होतं, नाही आता मम्मी बास, मी नाही खेळू शकत खाली, मला उचलूनच घ्यायचं आणि मगच करायचं। चला जाऊ द्या, ऊन पडलेलं होतं, मला कपडे ते धुवायचे होते, त्याच्यामुळे तिला उचलून घेतलं आणि किचन वाटा धुवून घेतला, कारण कपडे पण धुवायचे होते। आता पाऊस चालू झाला आहे ना, कधी पाऊस होतो त्याच्यामुळं।
हे बघा आम्ही आता लाडू करतोय आणि ही बघा पिहू कशी बसली माझ्या मांड्या कडाला. उतरायचं नाही ना, उतर ना, उतर ना. ती बघा उतर, उतरत नाहीये. शेंगदाणे भाजून घेते कमी गॅसवरच. सगळं भाजत आलेत चांगले बऱ्यापैकी. पिहूला बघत बघत शेंगदाणे ते भाजून घेतले. चांगले ते कमी गॅसवरच भाजले बघा. त्याचे काय करायचे, लाडू करायचे होते. त्याच्यामुळं माऊलीला आमच्या लाडू लय आवडते, तर कोणत्या पण प्रकारचे असू द्या. शेंगदाणे भाजते तर हे बघा इथं पिहू बरं बोलत बोलत काम चालू होतं. झालं इथे शेंगदाणे भाजून झालते, गार पण झालते. आणि त्याच्यात मी गूळ तोपर्यंत चिरून घेतला. गूळ चिरून झालता. आता ना शेंगदाण्याचं मी काही साल वगैरे काढले नाही, डायरेक्टच तसे टाकून दिले मिक्सरच्या भांड्यात आणि एक एक करून सगळं फिरून घेतलं. सगळं शेंगदाण्याचं कूट काढून घेतलं. थोडेसे एकदम बारीक पण कूट केलं नाही, थोडंसं मोठंच कूट ठेवलं होतं, कारण गूळ घालून आपल्याला ते परत अजून एकदा मिक्सर भांड्यातून काढायचं होतं. म्हणजे ते गुळ आहे ना एकत्र झाला असतं, त्याच्यामुळं मी ते सगळं करून घेतलं एकदा. आता थोडंसं चांगलं बारीक झालेले हे पण नाही, जे मोठाला राहिलेलं आहे बारीकच झालं नाही. त्यात गूळ राहिला होता, गूळ पण मिक्स केला बघा मी आणि काढून घेतलं पटकन हे सगळं. हे बऱ्यापैकी ओललं होतं बरं का गुळाने, पण आपण ते लाडू बांधताच टायमाला चांगलं ओललं होतं. म्हणजे असं गुळामुळं असं ओलल्यासारखं नाही तो. तरी पण मी त्याच्यामध्ये काय केले, अजून एक हे टाकले, तूप टाकले त्याच्यामध्ये बघा. हे एकदा मिक्स करून घेतलं माझ्या हाताने सगळं. पिहूला दिलं थोडंसं खायला, पिहू बसलेलीच होती साईडला म्हणून. लगेच पसार आहे ना जे त्या जागेवर ठेवून घेतला, भांडे वगैरे ठेवून दिले. मग म्हटलं आपले लाडू करून घ्यावेत आता. तर हे बघा मी त्याच्यामध्ये काय करते, आपलं तूप आहे ना, तूप टाकून घेतलं. तुपाने ना चव अजूनच भारी लागते, एकदम वेगळी चव लागते त्यामुळं थोडंसं का होईना 2-3 चमचे का होईना तूप त्याच्यामध्ये टाकायचं. तुपाने एकदम भारी लागतात लाडू, अजून पण चांगले टेस्ट येते. म्हटलं खाली बसूनच लाडू करून घ्यावात. खाली बसले, पिहू पण बाजूला बसलेली होती, मग तिला बघत बघत मी लाडू करून घेतले. हे बघा लाडू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या. आवडला? कोण खातंय लाडू? आमचा माकड बघा बसला लगेच लाडू खायलाय बघा.